श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात, सुखी आहात. असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता श्रावण महिना संपून भाद्रपद महिना लागला आहे. उद्या हरतालिकेचे व्रत आहे आणि परवा गणेश चतुर्थी. तर गणपतीची मूर्ती कशी असावी या संदर्भात आज आपण थोडी माहिती घेणार आहोत. घरातील गणपतीची मूर्ती 1 फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल आणि आणता येईल अशी हवी आहे. सिंहासनावर किंवा लोढाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम आहे. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नका. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्तीभंग झाल्यास अजिबात घाबरून जाऊ नये. त्या मूर्तीस दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करायची आहे. मनात कोणतेही भय व शंका आणायची नाही. कुटुंबात किंवा नात्यामध्ये मृत्यू झाला असेल तर सुतकातील घरातील व्यक्तीऐवजी शेजारील मित्रमंडळी यांच्याकरवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि गणपती विसर्जनाची घाई करायची नाही. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करायचा नाही. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. फक्त आंबट व अति तिखट पदार्थ नसावेत. म्हणजे दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ, मृदुंग, अभंग परमात्म्याला निरोप द्यायचा आहे. अश्लील नृत्य व गाणी वाजवू नका. आपले टाळ, मृदुंग, अभंग म्हणतच आपल्या बाप्पाला निरोप द्या. आणि जर वरील गोष्टी जमणार नसतील तर गणपती बसवून त्यांची विटंबना करू नका. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.